प्रश्न क्रमांक 1. महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ कोणते आहे? उत्तर आहे महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ मुंबई विद्यापीठ आहे. प्रश्न क्रमांक 2. महाराष्ट्रातील दुसरे विद्यापीठ कोणते आहे? उत्तर आहे महाराष्ट्रातील दुसरे विद्यापीठ नागपूर आहे. प्रश्न क्रमांक 3. कोठारी शिक्षण आयोग यामध्ये एकूण किती सदस्य होते? उत्तर आहे कोठारी शिक्षण आयोग यामध्ये एकूण 17 सदस्य होते. प्रश्न क्रमांक 4. सन 1952च्या माध्यमिक शिक्षण आयोगाचे अध्यक्ष कोण होते? उत्तर आहे सन 1952च्या माध्यमिक शिक्षण आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर लक्ष्मण शास्त्री मुदलियार हे होते. प्रश्न क्रमांक 5. राधाकृष्णन विद्यापीठ आयोगामध्ये एकूण किती सदस्य होते? उत्तर आहे राधाकृष्णन विद्यापीठ आयोगामध्ये एकूण 11 सदस्य होते. प्रश्न क्रमांक 6. विद्यापीठ शिक्षण कोणत्या सूचीमध्ये येते? उत्तर आहे विद्यापीठ शिक्षण समवर्ती सूचीमध्ये येते. प्रश्न क्रमांक 7. राधाकृष्णन आयोगाने पदवीचा अभ्यासक्रम किती वर्षाचा असावा अशी शिफारस केली? उत्तर आहे राधाकृष्णन आयोगाने पदवीचा अभ्यासक्रम 3 वर्षाचा असावा अशी शिफारस केली. क्रमांक 8. NCERT अभ्यास गट कधी नेमण्यात आला? उत्तर आहे NCERT अभ्यास गट 1984 मध्ये नेमण्यात आला. प्रश्न क्रमांक 9. क्ष-किरण प्रतिमेचा शोध कोणी लावला? उत्तर आहे क्ष-किरण प्रतिमेचा शोध रॉन्टगेन यांनी लावला. प्रश्न क्रमांक 10. रवींद्रनाथ टागोरांनी शांतिनिकेतनची स्थापना केव्हा केली? उत्तर आहे रवींद्रनाथ टागोरांनी शांतिनिकेतनची स्थापना 1901 साली केली. प्रश्न क्रमांक 11. नेबरहूड स्कूलची कल्पना कोणी मांडली होती? उत्तर आहे नेबरहूड स्कूलची कल्पना कोठारी आयोग यांनी मांडली होती. प्रश्न क्रमांक 12. निरंतर शिक्षण योजना कधी सुरू करण्यात आली? उत्तर आहे निरंतर शिक्षण योजना 1991 मध्ये सुरू करण्यात आली. प्रश्न क्रमांक 13. मुलींना मोफत शिक्षण कितव्या इयत्तेपर्यंत दिले जाते? उत्तर आहे मुलींना मोफत शिक्षण 12वी पर्यंत दिले जाते. प्रश्न क्रमांक 14. भारतातील 4 धाम कोणते? 1. बद्रीनाथ राज्य उत्तराखंड, 2. पुरी ओडिशा, 3. द्वारका गुजरात आणि 4. रामेश्वरम तामिळनाडू. प्रश्न क्रमांक 15. नॅक ही स्वायत्त संस्था कोणाच्या अंतर्गत स्थापन झाली आहे? उत्तर आहे नॅक ही स्वायत्त संस्था विद्यापीठ अनुदान आयोग यांच्या अंतर्गत स्थापन झाली आहे. प्रश्न क्रमांक 16. महाराष्ट्रात कोणत्या शिक्षण मंत्र्याने पहिलीपासून इंग्रजी हा विषय सुरू केला आहे? उत्तर आहे महाराष्ट्रात प्राध्यापक रामकृष्ण मोरे या शिक्षण मंत्र्यांनी पहिलीपासून इंग्रजी हा विषय सुरू केला आहे. प्रश्न क्रमांक 17. दरवर्षी शाळांना त्यांच्या दर्जानुसार कोणती श्रेणी दिली जाते? उत्तर आहे दरवर्षी शाळांना त्यांच्या दर्जानुसार अ, ब, क, ड अशी श्रेणी दिली जाते.
प्रश्न क्रमांक 18. भारतातील कोणते राज्य शैक्षणिकदृष्ट्या प्रगत आहे? उत्तर आहे भारतातील केरळ राज्य शैक्षणिकदृष्ट्या प्रगत आहे. प्रश्न क्रमांक 19. कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान सिक्कीम या राज्यात आहे. प्रश्न क्रमांक 20. पानिपतचे पहिले युद्ध कधी व कोणामध्ये झाले? उत्तर आहे पानिपतचे पहिले युद्ध इसवी सन 1526 मध्ये इब्राहिम लोदी व बाबर यांच्यामध्ये झाले. या युद्धामध्ये इब्राहिम लोदीचा पराभव झाला होता.